नागपूरच्या प्रसिद्ध मेयो रुग्णालयातील एका महिला निवासी डॉक्टरना आपल्याच विभाग प्रमुखांवर विनयभंग आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहे। या तक्रारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। 27 वर्षीय महिला निवासी डॉक्टर मेयो हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे। ती फेब्रुवारी 2025 पासून रुग्णालयात काम करत आहे। विभाग प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांनी बऱ्याच काळापासून अश्लील शेळेबाजी, अनुचित टोमणे आणि मानसिक दबाव आणल्याचा आरोप फिर्यादी तरुणीनं केला। आरोपी डॉक्टर तिला वारंवार स्वतःच्या कॅबिनमध्ये एकटे बोलवून असभ्य वर्तन करायचे। पीडित महिलेनं डॉक्टर व्यवहारे यांच्या वर्तनावर वारंवार आक्षेप घेतला होता, परंतु तरीही विभाग प्रमुखांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली। अखेर निराश झालेल्या महिला डॉक्टरनं तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगासह कलमांखाली गुन्हा दाखल केला। या खळबळजनक घटनेमुळे मेयो हॉस्पिटलसह वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे। या ज्या पीडिता आहेत त्यांना डॉक्टर व्यवहारे यांनी काही चुकीची गोष्टी सांगितलेल्या आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे। या गोष्टीचा कंटिन्यूअस त्यांना त्रास होत होता पीडिता किंवा फिर्यादी यांना। आणि त्यांनी यापूर्वीही त्यांना सांगितलं की सर आपण असं जे वागत आहात ते चुकीचं वागत आहात, आपण असं वागू नये। त्यानंतरही त्यांचा त्रास काही थांबला नाही। शेवटी त्यांच्या केबिनमध्ये बोलावणे आणि केबिनमध्ये एकट्यात त्यांच्याशी काही अपमानजनक शब्द किंवा मग ज्या गोष्टीमुळे ज्या भाषेमुळे एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची भाषा ते वापरत होते। त्यामुळे शेवटी त्यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे तक्रार दिली। सदर तक्रारीवरून वरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।